तर नमस्कार. आपण आजपासून एक अंत्येष्टी प्रकरण सुरू करणार आहोत साध्या भाषेमध्ये. समजा ज्या ठिकाणी आपल्याला गुरुजींची उपलब्धता नाही आहे आणि त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे हे थोडक्यात याच्यावरती माहिती आहे. तर हे एक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आधारे आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. याच्यावरती कुठल्याच गुरुजींचं नाव नाही आहे, पण हा आमच्या माहितीस्तव हा ग्रंथ एक नागपूरचे विद्वान होते. त्यांनी हा स्वतः हस्तलिखित स्वरूपामध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची प्रिंट काढून आम्ही झेरॉक्स काढून आम्ही आमच्याकडे ठेवलेला आहे. तर या ग्रंथाच्या आधारे आपण साधारण पद्धतीमध्ये आवृतोदय कर्म किंवा अंत्यसंस्कार विधी कशा पद्धतीने होतो किंवा केला पाहिजे असं आपण थोडक्यात बघूया, ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. तर सुरुवात करूया की मृत्यूकाल प्राप्त झाला असता मृत्यूपूर्व तयारी काय करायला पाहिजे. तर भूमी शोधन करून जमल्यास गोमयाने सारवून त्यावर गंगाजल प्रोक्षण करून आणि त्यावर कंबल किंवा धाबळ किंवा ब्लँकेट टाकून त्यावरती उत्तर शिरस्क आतुरास निजवून शक्यतो मुलाने त्याचे डोके मांडीवर घ्यावे. त्याच्या मुखात गंगाजल व तुळस घालावी. त्याच्या कानात रामनाम देवाचे नाव म्हणावे. त्याच्या समोर मंगलदेवतांचा फोटो ठेवावे. इतरांनी शोक न करता विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, गीता आदी म्हणावे. संबंधितांना सूचना द्यावी. आतुराचे समोर किंवा आतुर म्हणजे कोण, तर आतुर म्हणजे गेलेला व्यक्ती किंवा जाणारा व्यक्ती, त्याच्या हातून दीपदान, गोदान, दशदान, अष्टदान आदी सर्व करावे. अशा पद्धतीने हा सुरुवातीचा विषय आहे. म्हणजे काय की एखादा व्यक्ती जाणार असेल तर आपल्याला साधारण आपल्याला अंदाज येतो, पण तो काही वेळाने जात नाही, तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता शवदहनार्थ आमंत्रक कृती यांनी सांगितलेली आहे. तर ती मी सावकाश वाचतो, तर तुम्ही शांतपणे हे सगळं ऐकून आपण त्या पद्धतीमध्ये हे करू शकतो. तर चितेची जागा स्वच्छ व शुद्ध करावी. चितेची रचना दक्षिणोत्तर असते. चितेच्या पश्चिम बाजूस तिरडी व शव ठेवावे. शवाच्या पायाकडे वायव्य दिशेला अग्नी ठेवावा. अग्निसंस्कार व होम दक्षिणाभिमुख होऊन करावा. तिरडीसह शव चितेपर्यंत वर उचलून तिरडी काढून पूर्वेकडे ठेवावी. शवाला अग्नी दिल्यानंतर ही तिरडी खिळखिळीत करून चितेच्या पश्चिमेस टाकावी व नंतर ती जाळावी. म्हणजे कुठल्या दिशेला काय काय केलं पाहिजे हे अगदी व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे. खिळखिळीत करून ती पश्चिमेस टाकावी व नंतर ती जाळावी. तिचा योग्य तो विनियोग त्याच वेळी करावा. शवाला चितेवर ठेवावे. शवावर तुपाच्या आहुत्या द्याव्या. पिठाचे पिंड ठेवावे. मृत्यूसमयी पंचक किंवा त्रिपुष्कर किंवा द्विपुष्कर आदी कुयोग असल्यास त्याविषयी योग्य ती दखल घ्यावी. सामान्यतः पंचक किंवा त्रिपाद असल्यास दर्भांना पीठ लावून लोकरीचे गुंडाळून पंचक किंवा त्रिपाद नक्षत्राप्रमाणे 5 किंवा 3 पुतळे करावे. त्यांना गंधाक्षत फुलाने पूजा करून पहिली कपाळावर, दुसरी डोक्यावर, तिसरी डाव्या कुशीवर, चौथी नाभीवर व 5वी पायावर या क्रमाने ठेवाव्या. तर त्यावर त्याच क्रमाने तुपाच्या आहुत्या द्याव्यात. प्रत्येकावर उदक सोडावे, म्हणजेच पाणी सोडावे. शवमुखात पंचरत्ने घालावीत. पंचरत्ने सोने, हिरा, नीलम, पद्मराग, मोती इत्यादी. चिता रचताना डोक्याकडील भाग उंच ठेवावा. सर्वांनी कपाळ मोक्षापर्यंत वाट पाहावी. नंतर शवाच्या पायापासून सुरू करून सर्वांनी अप्रदक्षिणम 3 उलट फिरायचंय परिक्रमा कराव्यात. वास्तविक यावेळी घट फोडण्याचा विधी करतात. कर्त्याने आपल्या उजव्या खांद्यावर कुंभ मातीचा घेऊन चितेच्या शिरोदेशापासून म्हणजे शिरापासून अप्रदक्षिणम 3 परिक्रमा कराव्यात. त्यावेळी कोणीतरी प्रत्येक परिक्रमेच्या आरंभकाली अश्म्याने म्हणजेच त्या जीवखड्याने किंवा दगडाने पूर्वी उचललेल्या मागील बाजूस छिद्र करावे. तिसरी प्रदक्षिणा पूर्ण करून प्रेताच्या शिरोभागापर्यंत पुढे येऊन अश्मा मागे ठेवूनच घट त्यावर फोडावा. त्यांनी सर्वांनी व शवधारकांनी इतर हात पाय धुवून
अश्म्यावर तिलांजली द्यावी. यानंतर सर्वांनी मागे न पाहता पुन्हा मृताच्या घरी जाऊन दिव्यास नमस्कार करावा. अश्मा व उत्तरी यादी वस्तू घराबाहेर ठेवाव्यात. असा हा और्धदैहिक मराठीमध्ये थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय आपल्याला त्या ठिकाणी कृती करायला पाहिजे. पण शक्य झालं तर कुठल्या तरी गुरुजींचं निश्चितपणे मार्गदर्शन याच्यामध्ये घ्या. तर धन्यवाद. तुम्हाला आवडला असेल तर अजून लोकांना या व्हिडिओची किंवा या माहितीची गरज असेल तर तुम्ही त्यांना निश्चित हा शेअर करा. धन्यवाद.